महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती यांना वंदन करते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते. मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करते. त्यांचे विश्व सुसहकारी म्हणून आज ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतंय ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उपनेते, उत्कृष्ट संसदपटू तसेच महाराष्ट्र राज्याच्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठजी गोगावले यांना वंदन करते. 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची ही बिरवाडी गावची सभा आज मोठ्या महिलांच्या तसेच पुरुष वर्गाच्या तसेच तरुण मंडळींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आणि इथे उपस्थित असणारे सर्व कार्यकारी मंडळी तसेच तरुण वर्ग आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि ते उमेदवार म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या घरचे आमदार म्हणजे भरतशेठजी गोगावले. या व्यक्तीबद्दल काय बोलायचं, इथे बसणाऱ्या एखाद्या महिलेला जरी विचारलं तरी अगदी ती सहज आमदार साहेबांबद्दल भरभरून बोलू शकते. ज्या व्यक्तीच्या घराचे दरवाजे 24 तास आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी खुले असतात, ज्या व्यक्तीच्या किचनपर्यंत जाण्याची मुभा सर्वसामान्य जनतेला आहे, सुषमाताई ज्यांना आम्ही लाडाने मावशी म्हणतो, त्या सतत आम्हाला सांगत असतात की त्यांच्या दरवाजाला कुलूप नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे. इथे बसणाऱ्या 5 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 90 ते 95 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला जरी विचारलं की आमदार भरतशेठ गोगावले साहेब कोण आहेत, तरी तो व्यक्ती अगदी सहज सांगू शकतो. असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आपलं हे भाग्य आहे. अहो खरंच सांगते, गेली 15 वर्ष तुमच्या कृपा आशीर्वादाने गेली 15 वर्ष आमदार साहेब या भागाचं नेतृत्व करतायत आणि आता 4थी वेळ आलेली आहे आणि या 4थ्या वेळेला इतिहास घडवायचा आहे आणि त्या इतिहासाचं साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे. इथे जमणाऱ्या सर्व महिलांना, पुरुष वर्गाला माझी एकच विनंती आहे, थांबा. स्वार्थी म्हणजे काय हो? स्वार्थी म्हणजे जो स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी आणि जो दुसऱ्यांचा विचार करतो, दुसऱ्यांसाठी कष्ट करतो, दुसऱ्यांची दुःख वाटून घेतो तो निस्वार्थी. मग आपणच ठरवायचं आपण स्वार्थी आहोत की निस्वार्थी आहोत. ते 4 आणि 5 हजारासाठी आपण आपली बुद्धिमत्ता अशा व्यक्तीकडे घाण ठेवतोय ज्या व्यक्तीला आपण कधी बघितलं सुद्धा नाही, ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव सुद्धा कधी माहित नाही, जी व्यक्ती गेली 15 वर्ष घरात लपून बसले आणि आता तीच व्यक्ती आपल्याकडे भीक मागत फिरते की आम्हाला मत द्या. का द्यायचं मत? का द्यायचं मत आम्ही? आणि तुम्ही इतके लाचार झालात की ते 4 आणि 5 हजारासाठी तुम्ही मत द्यायला, अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. आज जर आणि त्या काय बोलल्या परवाच्या ही सभा झाली ती मला माहीतच नाही ती का बरं झाले. ती प्रश्नांचं भांडार होतं का? किती ते प्रश्न, काय बरं प्रश्न विचारला त्यांनी की नाही मी जिथे जाते तिथे मला माणसांच्या डोळ्यांमध्ये एक आशेचा किरण दिसतो. अहो अजिबात नाही, ती माणसं तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून नाही तर ही व्यक्ती कोण आहे, कुठून आले म्हणून तुमच्याकडे आश्चर्याने बघतात. आणि तुम्ही काय बरं बोललात की गेल्या 15 वर्षामध्ये महाड MIDC मध्ये किती कंपन्या आले, त्याचं उत्तर आमच्या शुभम दादाने दिलं आहे, अगदी चांगल्या रीतीने दिलं आहे. तरी ते तुम्ही नसेल बघितलं तरी मी तुम्हाला परत सांगते, गेल्या 15 वर्षात अनेक कंपन्या महाड MIDC. आणि काय बोलता किती पोरांना परमनंट केलं. अहो महाड MIDC मध्ये जाऊन बघा, 95% पोरं ही आमदार भरतशेठ साहेबांचंच नाव घेतील. आणि अजून काहीतरी बोलले, हा सगळा हिशोब चुकता होणार, बरोबरच आहे, हिशोब तर होणारच, तो पण विथ इंटरेस्ट.
इथे जमलेल्या सर्व महिलांना मला म्हणजे इथे सर्व महिला जमल्यात, मला अतिशय आनंद झाला. आज संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळची वेळ तर होऊनच गेले, तरी सुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला. हे आमदार साहेबांवरील प्रेम आहे. आमदार साहेबांवरील प्रेमाखातर आपण इथे जमला आहात. अतिशय आनंद वाटला. मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि ते बोलतात ना, म्हणजे ज्याचं खावं, ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. मग आपल्या आमदार साहेबांनी आपल्यासाठी हे केलंय, मग त्यांच्यासाठी आपल्याला थोडं तरी जागतं राहायला पाहिजे ना. आमदार साहेबांचे खूप ऋण आहेत आपल्यावर आणि ते ऋण फेडायची वेळ ही 20 नोव्हेंबरला आलेली आहे. सगळ्यांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्या आमदार साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढं सांगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी